नमस्कार मंडळी. व्यवसाय म्हटलं की व्यवसाय करताना अनेक चढ उतार येतात, अनेक अडचणी येतात. पण याच अस्थिर व्यवसायाला स्थिर करण्यासाठी MEA नेहमीच मदत करत असते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा MEA ने एक असा एक्स्पो आयोजित केलाय ज्यामुळे मराठा व्यावसायिकांना जागतिक दर्जाची संधी उपलब्ध होते. अर्थातच त्या एक्स्पोचं नाव आहे MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो. या जागतिक प्रवासाचा अभिमानास्पद भाग म्हणजे गिगा मार्केटिंग अँड सोल्युशनचे सर्वेसर्वा श्री सचिन कानवडे सर. मला जाणून घ्यायला आवडेल की आपल्या या व्यवसायाची सुरुवात कशी झाली. मी 2001 साली ॲज अ कम्प्युटर ऑपरेटर म्हणून माझ्या करिअरची सुरुवात केली. करिअरची सुरुवात करत असताना मला ह्या व्यवसायाशी संबंधित असं नॉलेज तिथं मला मिळालं, ज्या कारणाने मी 2018 साली या व्यवसायाची मुहूर्तमेढ केली. तर सर 2018 ते 2026 ऑलमोस्ट 10 वर्षाचा कालावधी आहे. तर या 10 वर्षाच्या कालावधीत तुम्ही तुमचा बिझनेस कसा वाढवला हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. 2018 मध्ये मी व्यवसायाची सुरुवात 10 बाय 10च्या रूम मधनं केली, लिटरली सदाशिवपेठमध्ये. हो. त्यानंतर 2019 पासून कोरोनाचा कालावधी चालू झाला. त्या कालावधीमध्ये बऱ्याच लोकांचे व्यवसाय आणि नोकऱ्या ह्या डबघाईला आल्या होत्या. परंतु IT सेक्टर एकमेव असं सेक्टर होतं का जिथं कोरोना काळामध्ये जास्तीत जास्त ऑपॉर्च्युनिटी मिळत गेल्या प्रत्येक व्यावसायिकाला. तीच ऑपॉर्च्युनिटी आम्ही इन कॅश केली. त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये कम्प्युटरशी रिलेटेड वर्क फ्रॉम होम ही कन्सेप्ट जास्त रुजू झाली. त्या कन्सेप्टला आम्ही एक ऑपॉर्च्युनिटी कन्सिडर करून मोठमोठ्या MNC कंपनीज असतील, डोमेस्टिक कंपनी असतील, त्यांना आम्ही कम्प्युटर्स आणि लॅपटॉप्स हे रेंटलनी प्रोव्हाइड करत होतो. आमच्यासाठी ही नवीनच ऑपॉर्च्युनिटी होती. पण त्या पर्टिक्युलर 2 वर्षामध्ये जी काही व्यवसायाची ग्रोथ झाली ती एकदम अनपेक्षित होती माझ्याकरता. त्यानंतर मार्केट स्ट्रीमलाईन झालं. गिगा मार्केटिंगनी परिस्थितीनुसार जे काही चेंज केले, अडॅप्ट केलं. त्याच्यामध्ये आम्ही IT इंडस्ट्री रिलेटेड जे काही हार्डवेअर्स आहेत, ओके, ते वन रूफ एका छताखाली सगळे आणले. अच्छा. आणि सगळे ब्रँड. अरे वा. त्याच्यामुळे ग्राहकांना एका छताखाली सगळे काही प्रोडक्ट्स अवेलेबल झाले. अफोर्डेबल प्राइस मध्ये ते मिळतात आमच्याकडे आणि त्याच्या सर्व्हिसेस सुद्धा आम्ही प्रोव्हाइड करतो. ही आमच्या बिझनेसची USP आहे. सर तुम्ही खूप छान आम्हाला समजावून सांगितलं. तर मला एक असं विचारावं वाटतं की तुम्ही इतक्या वर्ष हा प्रवास सक्सेसफुली चालू ठेवलेला आहे, त्याला ग्रो केलेला आहे. तर आजकालचे जे नवीन उद्योजक आहेत तर त्यांना काय तुम्ही सल्ला द्याल, त्यांच्यासाठी काय मार्गदर्शन कराल तुम्ही? व्यवसाय म्हणजे फक्त नफा कमवणे असं नसून व्यवसायामध्ये तुम्हाला नेहमीच अवेलेबल राहावं लागेल, नेहमीच तुम्हाला सातत्य दाखवावं लागेल आणि प्रामाणिकपणा या जोरावर तुम्ही व्यवसायात सक्सेस होऊ शकता. तर सर म्हणजे तुम्ही खरं तर यशाची त्रिसूत्री सांगितलेली आहेत, 3 पॉइंटर्स तुम्ही सांगितलेले आहेत, जे प्रत्येक युवा उद्योजकासाठी तितकेच महत्वाचे आहेत असं मला वाटतं. सर मला पुढचा प्रश्न असा विचारावा वाटतो की MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो 2026 मध्ये तुम्ही भाग घेण्याचा निर्णय कसा घेतला किंवा त्या निर्णयामागचं कारण काय होतं? मी या संस्थेबद्दल माझे मित्र, नातेवाईक यांच्याकडनं माहिती घेतली. 2026 मध्ये मी निर्णय घेतला की संस्थेने जे एक्स्पो आयोजित केला आहे त्या एक्स्पो मध्ये माझ्या बिझनेसला चांगल्या प्रकारे मी इंट्रोड्यूस करू शकतो, एक चांगला प्लॅटफॉर्म मला मिळू शकतो. म्हणून मी हा निर्णय घेतला की 2026 मध्ये मी ॲज अ एक्झिबिटर म्हणून काम करेल. सर MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो बद्दल तुम्हाला काय इंटरेस्टिंग गोष्ट वाटली? MEA ही जी संस्था आहे ती मराठा उद्योजकांसाठी पूरक आहे. या संस्थेमध्ये जे काही एक्झिबिशन ऑर्गनाईज केले जातात त्या एक्झिबिशन मध्ये जो फुटफॉल आहे तो लाखोमध्ये आहे. तर सर तुम्ही स्टॉल बुक केलाच आहात, तर MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो संदर्भात तुम्ही इतरांना काय आवाहन कराल? मी सगळ्या उद्योजकांना सांगू इच्छितो की तुम्हीही ह्या एक्झिबिशन मध्ये पार्टिसिपेट होऊ शकता, तुम्ही स्टॉल बुक करू शकता. मी स्वतः स्टॉल नंबर B60 हा बुक केला आहे. तर कृपया माझ्या स्टॉलला तुम्ही व्हिजिट करा आणि आपल्या बिझनेससाठी एक नवीन ऑपॉर्च्युनिटी तुम्ही शोधू शकता यामध्ये. थँक्यू.